कोलिवली दोन्ही संघाने इथे रिपोर्टिंग लगेचच करायचे. टीम लाप आणि कोलिवली. सन्माननीय विलासजी शेळके आणि तुकारामजी खारीक यांच्या शुभ हस्ते हा सामन्यावरचा पुरस्कार स्वीकारताना खूप चांगली कामगिरी. पहिल्या चेंडूवर विकेट, त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवर षटकार, त्याच्यानंतर लगातार 2 गडी बाद केले. संदेश, खूप चांगली कामगिरी आजच्या दिवसामधून तुझ्याकडून पाहायला मिळते. तुझे अभिनंदन. तुला पुढील सामन्यासाठी देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. आपण मुख्य मंचावर पाहू शकता आमचे सर्व मान्यवर. नारायण लसने, नरेशजी माळी, तानाजी जाधव, श्रीकांतजी तांदले, तुकारामजी खारीक हे आमचे आजचे मान्यवर. त्याच्यानंतर आमचे विलासजी बोटकुंडले. आपण या पाहू शकता चमचमत्या ॲक्लेरिकच्या ट्रॉफ्या. या स्पर्धेचे आकर्षण आहे. तर 25व्या वर्षे आणि आकर्षण कशामुळे आलं इथे, तर ह्या चमचमत्या ट्रॉफ्या हे आम्ही पाहू शकता. आपण बिंदाजी लसने यांना अगदी त्यांच्या समवेत प्रणय बोटकुंडले यांना सुद्धा आपण पाहू शकता. त्याच्यानंतर हा आमचा समालोचन कक्ष. मी रवी मांजरेकर, माझ्या समवेत विवेक, आणि त्याच्यानंतर आमचे कॉम्प्युटर प्रदीपजी, त्याच्यानंतर आमचे सहकारी समालोचक ते पाहू शकता रोहन पाटील सर यांना. त्याच्यानंतर DJ नितेश यांचे मालक नंदेश माळी यांना सुद्धा पाहू शकता. गणेश पाटील, विकी खारीक, ॲडव्होकेट विश्वासजी लसने, त्याच्यानंतर आमचे 40+ गोलंदाज गणेश पाटील, जितेंद्र तांदले हे आपण कटआउट पाहू शकता. ज्या ज्या मान्यवरांनी या स्पर्धेला आम्हाला खूप सहकार्य केलेले प्रेक्षक वर्ग आपण पाहू शकता. या स्पर्धेचा अगदी खुर्चीवर बसून आनंद लुटतायत. नागेश लसने, त्याच्या समवेत संदेश खारीक. पहा आपल्याला हाय बाय करताना त्यांना आपण पाहू शकता आमच्या टीव्ही स्क्रीनवर. हे A1 जोडी नितीन धुर्वे यांना सुद्धा आपण पाहू शकता. जाऊया मैदानमध्ये. कोण काय वेगात टाकलेला चेंडू, वेग एवढा होता की फलंदाजाला बॅट तुटण्याच्या आधीच चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेलाय. हा निर्धाव करंजवाडी संघाचा संघनायक. आपण आयोजकाशी संपर्क साधूनच जायचंय दादांनो. हा हो, पहिला चेंडू तेच तर्रार चेंडू प्रितेश हुकमाळ याचा. निकेतन स्ट्राईकवर. हा सुद्धा त्याच पद्धतीने चेंडू, जणू काय आपण का रिप्ले पाहतो की काय. ॲडव्होकेट राजू तुकाराम खारीक आणि निलेशजी तांदले ॲडव्होकेट या मान्यवरांचं या मंचावर आगमन झाले. स्मृतिचषक 2025 मध्ये आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत. जाऊया मैदानमध्ये पुन्हा एकदा. 2 चेंडू टाकून झालेत. वेगावर स्वार झालाय हा प्रितेश हुकमाळी. पुन्हा एकदा वेगात टाकण्याचा प्रयत्न आहे. एक धाव जर आली, कशा पद्धतीने आले पंच आपल्याला दर्शवतीलच. बॅटची कडा घेऊन चेंडू गेला होता शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने. एका धावाने अकाउंट ओपन झालेलं टीम NR बोरपाडा संघाचं. चालू असणार सामना आपण पाहतो NR बोरपाडा वर्सेस टीम प्रकाश स्मृती धोंडावडवली B. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवायचे, कारण ढगाळ वातावरण आहे. त्याच्यामुळे या मैदानावर लवकर अंधार पडेल. आपल्याला आज फायनल पूर्ण करायची. प्रितेश, उलटा चेंडू होता, त्याचा फायदा उठवण्याचा प्रयत्न केला, क्षेत्ररक्षक होता
परंतु त्याला एक चकवा देत चेंडू सीमारसे बाहेर गेलाय. दणदणीत खणखणीत चौकार 4. नीरज आपला अकाउंट चौकाराने ओपन करतोय. धावसंख्या झालेले 5. प्रितेश थोडा वेळ हवे चेंडू क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय, परंतु दोघांमध्ये कॉलिंग नसल्यामुळे एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आहे, सहजरित्या 2 धावा पूर्ण आणि 2 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या झालेले ती म्हणजे 7. बिनबाद 7. धावसंख्या 7. प्रतेश एक वेगवान गोलंदाज. वेग पहा किती, त्याच्या गोलंदाजीवर रनर किती लांब आहे आणि सोडून दिलाय, कारण वेगात टाकण्याच्या नादामध्ये दिशाचे भटके तो पडेंगे फटके. एक फटक्याचा घाव सोसावा लागलाय धोंडावडील संघाला. एका धावाने धावसंख्या वाढलेली. धावसंख्या बिनबाद 8. रंगतदार सामना होणार यात शंकाच नाही, कारण दोन्ही नामवंत संघ आहेत. एका बाजूला NR बोरपाडा बी आणि एका बाजूला प्रकाश स्मृती धोंडावडवली बी. हे बी नाव आहे ना, या दुनियामध्ये क्रिकेटमध्ये तर खूप मोठं आहे. पायावर चेंडू मधल्या एष्टीवर पकडला गेलाय आणि पहिला गडी बाद होतोय नीरजाच्या रूपाने. धावसंख्या झालेले 1 बाद 8. पहिला आदरा मिळतो. धावसंख्या 8. आणि मित्रांनो बी बद्दल सांगायचं तेवढं कमी, कारण आपल्या भिवंडी तालुक्यामध्ये गोरसई जय बजरंग गोरसई बी, त्याच्यानंतर भावाळे बी, त्याच्यानंतर वडवली बी. या बी नावामध्ये मोठी ताकद आहे आणि रात्रीचं तब्बल 12 लाखाची टुर्नामेंट गोरसई बी यांनी आपल्या नावावर कोरलेले. खूप चांगली कामगिरी झालेली गोरसाई संघाची सुद्धा रात्रीच्या वेळेस सुद्धा, आणि त्या चषकावर त्यांनी नाव कोरले. धावसंख्या झालेली 8. अजून एक नाव आहे भिवंडी बी इंडियन बी. या बी मध्ये बरंच काय दडलंय. उडवलाय, फटका चांगला आहे मित्रांनो, परंतु ती जागा निवडली ना ती चुकीची, कारण स्वतःवर नाराज असेल. धावसंख्या मिळते किती 1, तर एका धावाने धावसंख्या झालेले 9. 1 बाद 9. एक बाद 9 अशी धावसंख्या झालेली आहे. चालू असणारा सामना आपण पाहतोय NR बोरपाडा बी वर्सेस प्रकाश स्मृती धोंडावडवली बी. धावा फक्त 9 आहेत, कारण दुसरं षटक चालू. दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर गोलंदाज आहे करण पाटील आणि करण याच्या पहिल्या चेंडूवर 1 रन. पण मागच्या टायमाला पण बघितलं होतं सन्मानित कपिलजी शेळके ह्या मान्यवरांचं सुद्धा चषकामध्ये आगमन झालंय. आपलं मनापासून आभार. पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेने चेंडू अडवण्यात असेल. एकदा पूर्ण केलं. दुसरीचा प्रयत्न आहे. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आणि जिथे 1 होती तिथे 2. मित्र म्हणे आणि दुसरे अक्षरशः चोरली. दिवसा ढवल्या ही चोरी झालेली धावांची. 2 धावाने धावसंख्या झालेली 11.
ग्रामविकास अधिकारी विजयजी जाधव यांचं इथे आगमन झालेलं मी विनंती करतो. दादा आपली जागा व्यासपीठावर आहे, अगदी सन्मानाने या व्यासपीठावर स्थानपन्न व्हायचंय. विजयजी जाधव थोडा वेळ हवेत चेंडू परत नो मॅच स्टँड मध्ये चेंडू परत एक धाव तर पूर्ण केलेलं आहे. नक्की फेक करायची कुठे ह्या मनस्थितीमध्ये प्रितेश होता, फेक केली परंतु तत्पूर्वी फलंदाज आपल्या घरामध्ये सुरक्षित. 2 धावा, 2 धावाने धावसंख्या झाले 13. चला गोलंदाजी मारोकर सज्ज झालाय करण. सलामीला आलाय पण पाहतोय निकेतन आतापर्यंत 6 धावावर खेळतो. चेंडूचा खेळ केलाय त्यांनी 6 चेंडू मध्ये 6 धावा जमा केल्या आहेत. आणि बाद हो किती दांडी गुल क्योंकि मेरा बॉलर है पॉवरफुल. फर्निचर उद्ध्वस्त केलेले, दुसरा गडी बाद झालाय. आणि जय याला प्रत्येक षटकारास विवेक शेळके यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आणि जर षटकारांची हॅट्रिक केली तर 500 रुपये. एक संधी आलेली आहे जयाला, त्याच्या नावातच जय. जय गोलंदाज करण पाटील. करण थांबवतो रन, हा करण. उलटा चेंडू फेकी तर केली, या चेंडूवर काय घडलंय? नो. 1+1 अशा मिळतील धावा 2 आणि पुढचा चेंडू फ्री हिट आहे. फ्री हिटची संधी आलेली आहे फलंदाजाला. कशा पद्धतीने या संधीचा फायदा घेईल कारण क्षेत्ररक्षकाला ठाऊक होता. पंचांनी इशारा करण्याच्या आधी त्यांनी चेंडूची फेक केली जेणेकरून आपल्या धावा वाचतील. तर काही वेळेला असा झेल घेतल्यानंतर आनंदाच्या भरामध्ये तो तिथेच नाचत राहतो, परंतु तसं काय चित्र पाहायला मिळालेलं नाही. फ्री हिट चेंडू करण. फ्री हिट चेंडू आहे ना, संधी तर घ्यायलाच हवे आणि त्या संधीचं सोनं केलं, परंतु पाहूया काय पंच इशारा करतायत. 6 धावा, षटकार. प्रयत्न चांगले केले होते रोहितने, परंतु शेवटच्या क्षणी त्याचा पाय सीमारेषेला टच, त्याच्यामुळे आला हा षटकार. 6 धावांनी धावसंख्या वाढलेले, धावसंख्या झालेले 21. प्रयत्न खूप चांगले केले होते. शेवटचा चेंडू शिल्लक या षटकातील करण पाटील याचा, त्याचा सामना करील फलंदाज रोहन. कारण फ्री हिटचा चेंडू होता, झेल घेतला असता तरी बाद झाला नसता, धावा रोखल्या असत्या. स्ट्रेट ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. चेंडू हातामध्ये थांबलाच नाही, त्याच्यामुळे 2 धाव पूर्ण झालेले आहे. हे 2 धावाने धावसंख्या झालेले 23. पहिल्या षटकामध्ये प्रितेशाने धावा दिल्या होत्या फक्त 8, 1 गडी बाद केला होता. या षटकामध्ये धावा करण यांनी दिल्यात रन, म्हणजे 15 धावा दिल्यात, 1 गडी बाद केलेले. थोडं मागणं ठरलाय करण पाटील. तिसरं षटक कोणाला द्यायचं? अनिकेत जाधव आहे, अजून एक गोलंदाज आहे. कोण षटक हाताळलेले? लाभ संघाचे आगमन झालेले, कारण पहिल्या दिवसामध्ये एका चषकावर त्याने नाव कोरलेले. जय वाघोबा लाभ.
कोलिवली संघ आपण सुद्धा आपली रिपोर्टिंग करायची. कोलिवली गोलंदाज अनिकेत जाधव त्याचा सामना करेल जय. प्रत्येक षटकारास विवेक यांच्याकडून 100 तर षटकाराची हॅट्रिक तर 500. आलाय प्रयत्न चांगले केले होते परंतु नाही. शेवटच्या क्षणी चेंडू हातातून सटकतोय आणि ह्या धावा 2. झेल पण सोडला आणि 2 धावा सुद्धा दिल्या. एक एक धाव खूप महत्वाची. धावा झाल्या आहेत त्या 25. कौशल क्रिएशनचे स्कोर बुक आपण पाहता. सकाळीच रोहन सरांनी माहिती दिली होती. आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये हे स्कोर बुक जावं लागलेले. सुभाष धुमाल यांची ही देण. आणि जेव्हा जेव्हा स्कोर बुक लिहायला एखादा गुणलेखक येतो ना तेव्हा तो नक्कीच म्हणतो की अशा पद्धतीचं जर स्कोर बुक असेल ना तर मी पहिला स्कोर बुक लिहिण्यासाठी जाईन. कारण अतिशय सुंदर हे स्कोर बुक. एक धाव मिळते. पुन्हा एकदा दुसरीचा प्रयत्न असेल. किरण पाटील चेंडूच्या पुढे सरसावला होता परंतु 2 धावा रोखू शकत नाही. हे 2 धावाने धावसंख्या झालेली 27. तिसरं षटकाचं 2 चेंडू टाकून झालेत. सन्मान्य मान्य विक्रमजी शेळके स्वागतम स्वागतम सुस्वागतम. विक्रमजी शेळके या मान्यवरांच्या चषकामध्ये आगमन झालेले आणि विक्रमजी शेळके यांना ही सलामी. षटकार 6. बॅटिंग भी भारी खेळायला येतो रंग. बॉलिंग भी भारी बॅटिंग भी भारी खेळायला येतो रंग. हा मैदानी उतरला आमचा येणार गोलपाडा संघ. हा मैदानी आणि अगदी मोक्याच्या क्षणी मी तर म्हणेन कारण संघाला धावांची आवश्यकता होती आणि तो आला षटकार. मागणा ठरतो या षटकामध्ये. अनिकेत पहिल्या चेंडूवर 2, दुसऱ्या चेंडूवर 2 आणि तिसऱ्या चेंडूवर एक उत्तुंग षटकार आलेला आहे. धावा झाल्या आहेत 33. 3 चेंडू शिल्लक आहेत. अजून या 3 चेंडूमध्ये किती धावा जमा करेल टीम NR बोरपाडा बी. आता मात्र उंची जास्ती क्षेत्ररक्षक आहे. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल पकडलेला आहे आणि बाद होतोय जय. परंतु षटकार लगावला आता. विवेक यांच्याकडून त्याला 100 रुपयाचं पारितोषिक मिळेल. आणि यश तांदले येतोय नवीन बॅटर. धावा झाल्या आहेत त्या 33. 3-3. 2 चेंडू शिल्लक आहेत आणि लगातार 2 चेंडूवर जर 2 षटकार लगावले यश तांदले यांनी तर श्रीकांतजी तांदले यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. संधी आली. संधीचं सोनं करायचंय. यश याला आपल्या संघाच्या धावात सुद्धा वाढतील आणि आपला बँक बॅलन्स सुद्धा वाढेल. यश यांनी 500ची कमाई केली. एक 6 मारला तरी सुद्धा 500 रुपये आहेत. हा ओके. जय यांनी 500 कमावलेले 100 कमावलेले आहेत. हो कुठे कुठे पंच काय हो पंच म्हणतात हो. हा आलाय दर बॉलिंग भी भारी बॅटिंग भी भारी खेळायला येतो रंग. हा मैदानी उतरला आमचा येणार गोलपाडा संघ. हा मैदानी उतरला आमचा येणार गोलपाडा संघ. मागे ना यश तांदले बऱ्याचशा चुका करायचा.
मी समालोचन करताना त्याला नेहमी सांगायचो, तू कुठे गेलतो याचा विचार करून खेळत जा, कारण तो पूर्ण यष्ट्या दाखवत होता आणि फलंदाज त्या वाकवत होत्या. आता यश तांदे यांनी सुधारणा केलेली आहे, कारण ज्या चुका झाल्या ना त्याच्यामध्ये सुधारणा त्यांनी नक्कीच केलेली आहे. पुन्हा एकदा लोड फुलटा चेंडू खेळून काढलेले क्षेत्ररक्षक आहे रोहित. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न आहे आणि सहजरित्या 2 धावा पूर्ण. 2 धावा वाढून होत्या. 2 धावाने धावसंख्या झालेले 41-42 धावांची आवश्यकता आहे टीम धोंडावडोली संघाला. तर धावा झाल्या आहेत 41-42 धावा कशा होतील की ते रोखण्यात यश येईल NR बोरपाड संघाला. याचं धावतं समालोचक आमचे कवाडते आंबाडी जो समालोचक परिवार आहे त्यांचे खजिनदार रोहन पाटील सर यांच्या मुखातून ते आपण ऐकू. विभारी खेळायला येतो रंग, हा मैदानी उतरला आमचा येणार बोरपाडा संघ. हा मैदानी उतरला आमचा येणार बोरपाडा संघ. हॅलो, धन्यवाद. तर कपिलजी शेळके आपल्यामध्ये उपस्थित आहेत. पण विचार केला तर 15 धावा त्याने खर्च केल्या आणि महत्त्वपूर्ण एक विकेट मिळवली. आणि त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर गोलंदाज अनिकेत याने तब्बल 18 धावा खर्च करत एक विकेट मिळवली. फॉलो विकेटचा जर आपण विचार केला एकूण एकंदर 8 या धावसंख्येवरती पहिली विकेट मिळाली आणि त्याच्यानंतर 13 या धावसंख्येवरती दुसरी विकेट आपण पाहिली आणि तिसऱ्या विकेटचं पतन 33 धावांवरती आपण पाहिलं. याचाच अर्थ 20 धावांची एक चांगली पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळाली. पार्टनरशिप का महत्त्वाची आहे, कारण की धावा उभारण्याकरता म्हणजे चांगली फलंदाजी होणं ही खूप महत्त्वाची गोष्ट असते आणि तीच गोष्ट ही 2 फलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहिली. आणि आजचं रविवारचा दिवस आणि रविवारची भोजनाची व्यवस्था आपण पाहतोय कपिल शेळके यांच्या वतीने आपल्याला देण्यात आलेली आहे. त्यांच्या मी शतशः आभार व्यक्त करतोय. तत्पूर्वी या स्पर्धेकरता जे आपण आकर्षक जे ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत अजितजी तांदळे यांच्या वतीने आपल्याला स्पॉन्सर करण्यात आलेले आहेत. या मुख्य मंचावरती आपल्याला या पाहायला मिळत आहेत आणि त्या कोणत्या गावामध्ये जातील याचं उत्तर आपल्याला संध्याकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळेल. तत्पूर्वी बेस्ट बॅट्समन बॉलर या स्पर्धेकरता आपण पाहतोय NR बोरपाडाचे फाउंडर आपण पाहतोय माजी सरपंच माजी उपसरपंच नरेश रामचंद्र माळीसाहेब यांच्या वतीने या ट्रॉफीज आपण पाहतोय. दरम्यान कैलास शेळके यांचं आगमन झालं, आपलं हार्दिक स्वागत. व्हाईट बॉलचा इशारा येईल पंचांच्या माध्यमातून. इथून मात्र श्री गणेशा होईल वडवली बी या संघाचा. प्रकाश मूर्ती धुंडावडवली बी संघ मैदानाच्या आतमध्ये आता मात्र फलंदाजी करतोय. 42 धावांचं लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. त्यानंतर जर आपण पाहिलं तर प्रत्येक मॅच करता मॅन ऑफ द मॅच आपण पाहतोय श्री सद्गुरू कृपा कटपीस सेंटर प्रोप्रायटर गुरुनाथ डोंगरे आणि वैभव डोंगरे यांच्या वतीने गिफ्ट हॅम्पर दिलेला आहे, त्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार. द्वितीय क्रमांकाकरता जे रोख रकमेचं पारितोषिक आपल्याला स्पॉन्सर केलंय श्रीकांतजी तांदळे यांच्या वतीने आपण पाहतोय. स्वर्गीय आपण पाहतो केवल यांच्या स्मरणार्थ हे पारितोषिक आपल्याला स्पॉन्सर केलंय. तर वळूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे. आणि आता मात्र जर परिस्थिती आपण पाहिली तर वडवली संघ बॅकफूटवरती गेलाय असं म्हणायला
हरकत नाही आहे, कारण की फक्त 2 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात आणि फलंदाज धावचीत स्वरूपामध्ये बाद होतोय, ही मात्र लक्षण काही ठीक नसेल. कारण की क्रिकेट या खेळामध्ये सिली मिस्टेक कोणत्या, तर त्याचं प्रामुख्याने उदाहरण जे आपण पाहतो, जे पहिलं उदाहरण ते म्हणजे जे रनआउटचं स्वरूप म्हणजे धावचीतच्या स्वरूपाने जेव्हा जेव्हा फलंदाज बाद होतात, याचाच अर्थ दोघांमध्ये जो ताळमेळ आहे तो खूपच कमी जाणवतो आणि त्या कारणास्तव ही धावचीतची रनआउटची विकेट ग्राह्य धरली जाते. त्याच दरम्यान जर आपण पाहिलं तर जेव्हा जेव्हा धाव घेताना यस, नो आणि वेट या 3 भूमिका सामर्थ्यपणे दोन्ही फलंदाजाने बजावणं हे खूप गरजेचं आहे. गोलंदाज तयार, बॉलिंग ट्रॅकवरती राईट आर्म लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा, भन्नाट वेग, गुड पीस ऑफ बॉलिंग, चेंडू निघून गेला ठीक यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. अप्रतिम गोलंदाजी, भन्नाट वेग आणि अगदीच जर आपण पाहिलं तर खेळपट्टीकडे जेव्हा नजर जाते तेव्हा चेंडू टप्पा पडल्यानंतर थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्येच दिसतो. इतर पर्याय जर आपण पाहिले तर फलंदाजाच्या माध्यमातून एक चांगली फलंदाजी होता होता इथून मात्र ते अंतर राहिलंय आणि झेल पकडला गेलाय, विकेटचं पतन होईल, फलंदाज बाद. हे बॉलिंग भी भारी बॅटिंग भी भारी खेळायला येतो रंग. बॉलिंग भी भारी बॅटिंग भी भारी खेळायला येतो रंग. हा मैदानी उतरला आमचा येणार गोरपाडा संघ. हा मैदानी उतरला आमचा येणार गोरपाडा संघ. दरम्यान अजय नाईक आणि दुर्गेश चौधरी यांच्या वतीने बेस्ट ऑफ लक, ऑल द बेस्ट आपण पाहतोय. निकेतन आणि सुशील आणि संपूर्ण एनआर बोरपाडा बी या संघाकरता आणि निश्चितच एनआर बोरपाडा बी या संघाचा जर आपण विचार केला तर या वर्षीच्या सत्रामध्ये मात्र त्यांचा भन्नाट फॉर्म आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या आहे फलकावरती फक्त आणि फक्त 2 धावा आणि आतापर्यंत बाद झालेले फलंदाज आहेत ते 2. यावेळेस मात्र निघून चाललाय चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. व्हाईट बॉलचा इशारा येईल पंचांच्या माध्यमातून. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 3 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. बॅक टू बॅक आतापर्यंत जर आपण विचार केला तर 2 मोठे फटके येणं बंधनकारक आहे. प्रकाश मूर्ती धोंडावडवली बी या संघाला बॅटला स्पर्श करत चेंडू निघून गेलाय डिक्लेअर झोनमध्ये. इक्लेअर चॉकलेट प्रमाणे ही एकच धाव आपल्याला पाहायला मिळेल फलकावरती. 4 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचले. त्यानंतर जर आपण पाहिलं तर या स्पर्धेकरता महत्त्वाचं मोलाचं योगदान दिलेलं आहे. आपण पाहतोय जी पाणी व्यवस्था कुंदन खारीक यांच्या वतीने आपल्याला स्पॉन्सर करण्यात आलेली आहे, त्याबद्दल त्यांचे सुद्धा आम्ही शतशः आभार व्यक्त करतोय. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र अप्रतिम गोलंदाजी, भन्नाट वेग. धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती 4 या अंकावरती धावफलक स्थिरावलंय. 42 या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. त्यापैकी 4 धावाची वजावट जर आपण पाहिली तर अगदीच 12 चेंडू आणि जिंकण्याकरता 38 धावांची आवश्यकता आहे. दबाव दबाव आणि स्पष्ट दबाव ही एकच गोष्ट धोंडावडोली बी संघाच्या फलंदाजांच्या चेहऱ्यावरती इथून मात्र पाहायला मिळेल. पण एक महत्त्वाची गोष्ट आहे की येणाऱ्या वेळेमध्ये जर चांगले फटके आले म्हणजे दुसऱ्या षटकामध्ये जर तब्बल 15 ते 20 धावा जर आल्या तर मात्र निश्चितच मॅचमध्ये परत येऊ शकतो. तो संघ आपण पाहतोय प्रकाश मूर्ती धोंडावडोली ब हा संघ. दरम्यान श्रेयाल बुटकुंडलेजी यांचं आगमन होतं. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. माजी क्रिकेटपटू व तसेच एनआर बोरपाडा संघाचे अध्यक्ष आपण पाहतोय. निश्चितच त्यांची फलंदाजी ही चॅलेंजच्या मैदानावरती आम्ही अगदीच जवळून पाहिलेली आहे. तर वळूया पुन्हा एकदा सामन्याकडे. धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती 4 या अंकावरती आपण पाहतोय. यावेळेस मात्र लॉफ्ट करण्याचा प्रयत्न
गुड पीस ऑफ बॉलिंग, स्विंग आणि मिस पाहायला मिळेल. निर्धाव चेंडूची हाताळणी आपल्याला पाहायला मिळते. या मॅचमधील निश्चितच विजेता संघ छोट्या 11 आंबेडकर नगर महापोली या संघाशी 2 हात करेल. यावेळेस मात्र प्रहार तर झालाय, उंची जास्त लांबी कमी आणि अगदीच सहज सोपा झेल पकडला जातोय क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. अप्रतिम झेल, फलंदाज फेल, विकेटचं पतन. बॉलिंग भी भारी बॅटिंग भी भारी खेळायला येतो रंग. हा मैदानी उतरला आमचा येणार गोरपाडा संघ. हा मैदानी उतरला आमचा येणार गोरपाडा संघ. यानंतर जर आपण पाहिलं तर या स्पर्धेकरता महत्त्वाचं मोलाचं योगदान जे पारितोषिक रोख रकमेच्या स्वरूपामध्ये आपल्याला स्पॉन्सरशिप आपण पाहतोय. स्वर्गीय चंदाबाई तुकाराम खारीक यांच्या स्मरणार्थ रोशन खारीक आणि राजू खारीक यांच्या वतीने आपल्याला स्पॉन्सर करण्यात आलेलं आहे. विशेष सहकार्य सुद्धा आपण पाहतोय. येणाऱ्या वेळेमध्ये ही नावं आम्ही जरूर आपल्यापर्यंत पोहोचवू. भन्नाट वेग, पुन्हा एकदा वेगाचा प्रभाव, वेगाचं अस्त्र वापरलं गेलंय यश याच्या माध्यमातून. निर्धाव चेंडूची हाताळणी आणि आता मात्र स्पष्ट दबाव जाणवतोय. 9 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता. आयोजकांच्या माध्यमातून निश्चितच एक वेगळा निर्णय जरूर पाहायला मिळेल. तो आमच्यापर्यंत येईल, तो आम्ही तुमच्यापर्यंत जरूर पोहोचवू. तत्पूर्वी चेंडू काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये आपण पाहतोय आणि एकच धाव इथून मात्र जोडली जाईल. एकपेक्षा अधिक मात्र काही नाही. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले फलकावरती 5 या अंकावरती. 8 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 37 धावांची अजूनही आवश्यकता. म्हणजे याचाच अर्थ जर आपण पाहिलं तर 6 षटकार इथून मात्र ठोकणं बंधनकारक आहे फलंदाजांच्या माध्यमातून. यावेळेस मात्र चेंडू निघून चाललाय डिक्लेअर झोनमध्ये. एकच धाव, एकपेक्षा अधिक मात्र काही नाही. एका धावेच्या मदतीने धावफलक आपण पाहतोय. फलकावरती एकंदर 6 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस मात्र फटका तर चांगला आहे आणि अगदीच निघून चाललाय चेंडू. यावेळेस मात्र जर आपण पाहिलं तर दरम्यान आगमन झालेलं आहे डॅशिंग सरपंच, माजी सरपंच आपण पाहतोय ग्रामपंचायत शेलार, माननीय सन्माननीय घनश्यामजी भोईर साहेब, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच त्यांच्या समवेत आपण पाहतोय समाजसेवक जे चेतन जाधव यांचं सुद्धा आगमन होत आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. स्मृती चषक 2025 ही स्पर्धा आपण पाहतोय. ग्रामपंचायत शेलार माजी सरपंच सन्माननीय घनश्याम मामा भोईर, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. त्याचप्रमाणे समाजसेवक आपण पाहतोय संदेश भोईर, समाजसेवक आपण पाहतोय शेलार. संदीप भोईर यांचं सुद्धा आगमन होत आहे. समाजसेवक शेलार, आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे शिवराम जाधव आणि चेतन जाधव या सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा आम्ही हार्दिक स्वागत करतोय. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. स्मृती चषक 2025 मध्ये ही स्पर्धा जी 25व्या वर्षामध्ये आपण पाहतोय, जी पदार्पण करते आणि अगदीच देखणं आयोजन, देखणं नियोजन आपल्याला पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने धावफलक 7 या अंकावरती जाऊन पोहोचलंय आणि अगदीच जर आपण पाहिलं तर 42 या लक्ष्याचा पाठलाग करताना संघ आपण पाहतोय प्रकाश स्मृती धोंडावडवली ब हा संघ. चेंडू वाटचाल करतोय डिक्लेअर झोनकडे. नशिबाची साथ मात्र मिळत नाहीये, दुर्दैव म्हणावं लागतंय फलंदाजांचं.
भौगोलिक परिस्थितीनुसार इथून मात्र मैदानाची रचना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार बॉलिंग ट्रॅकवरती. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू घरंगळत निघून चाललाय. फक्त औपचारिकता पूर्ण करण्याचं काम इथून मात्र गोलंदाजाच्या माध्यमातून पूर्ण केलं जात आहे. गोलंदाज आपण पाहतोय रोहन याला, आणि या उर्वरित जे 3 चेंडू शिल्लक आहेत त्या 3 चेंडूवरती जर गोलंदाज रोहन याने विकेट मात्र मिळवल्या तर अजय नाईक यांच्या वतीने कॅश प्राइज आहे 501 रुपयाचं. वळूया पुन्हा एकदा सामन्याकडे. यावेळेस मात्र गुड पीस ऑफ बॉलिंग, अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. निघून जाईल चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. सुरेख गोलंदाजी. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर निर्धाव चेंडूची सांगता हाताळताना औपचारिकता पूर्ण करण्याचं काम केलं जात आहे. आणि इथून मात्र फलंदाज क्लीन बोल्ड होईल. आणि एकच दृष्टिकोन इथून मात्र पाहायला मिळतोय. बघ तू यष्ट्या दाखवल्या आणि मी त्या वाकवल्या. चौकारी षटकर मारून करतन विरोधकांना तंग. अरे चौकारी षटकर मारून करतन विरोधकांना तंग. हा मैदानी उतरला आमचा येणार गोरपाडा संघ. हा मैदानी उतरला आमचा येणार गोरपाडा संघ. हे बोली भारी. वळूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे. अखेरचा एक अंतिम चेंडू इथून मात्र हाताळण्याकरता